शिवसेना खासदारांची उद्या नवी दिल्लीत बैठक होणार आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे। खासदार श्रीकांत शिंदेंनी ही बैठक बोलावली आहे। आज रात्रीच सर्व खासदारांना दिल्लीत येण्याचे आदेश आहेत आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि त्याची तयारी आता सुरू झालेली आहे सत्ताधाऱ्यांकडून। प्रणिता, आपण बघू शकतो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गटनेते श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत जी आहे सर्व शिवसेनेच्या खासदारांची महत्वपूर्ण बैठक जी आहे ती आता बोलवलेली आहे। अर्थातच बघायला गेलं तर 9 सप्टेंबर रोजी निवडणूक जी आहे पदासाठी ती होणार आहे आणि अशामध्येच एनडीए सरकार असेल किंवा मग महायुतीतून महाराष्ट्रातून शिवसेनेचं जे सरकार आहे यामध्ये शिवसेनेची भूमिका ही देखील अत्यंत महत्वाची आहे। आणि याआधीच एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्णन यांना जो आहे आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ही महत्वाची बैठक सर्व खासदारांची ही आता बोलवण्यात आली आहे। आज रात्रीच सर्वांना दिल्लीमध्ये पोहोचण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि मात्र उद्या ही बैठक होणार आहे आणि 9 तारखे रोजी निवडणूक जी आहे ती होणार आहे। प्रणिता, शुभम, भाजपकडूनही या संदर्भात कार्यशाळा घेण्यात आलेली आहे। मोदींचं अभिनंदन जीएसटी संदर्भात हा एक विषय आहेच, पण त्यासोबतच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि त्या संदर्भातच ही कार्यशाळा आयोजित केल्याचं म्हटलं जात आहे। अर्थातच कार्यशाळा ही जी आहे आयोजित करण्यात आलेली आहे। एक महत्वपूर्ण निवडणूक जी आहे ही मानली जाते आणि ती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे ती होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की विरोधकांचे देखील त्याचप्रमाणे जे आहे विरोधक आक्रमक होताना दिसून येत आहेत की राष्ट्रपती नेमके कुठे गेलेले आहेत आणि नेमकं त्यांना काय झालेलं आहे, त्यांनी राजीनामा का दिला आणि अशामध्ये सीटी राधाकृष्णन यांना एनडीएने जो आहे आपला उमेदवार जो आहे तो जाहीर केला होता आणि मात्र विरोधकांनी देखील आता उमेदवार दिल्यामुळे निवडणूक जी आहे ती आता होत आहे। प्रणिता, शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।